नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से। लोकसभा के लिए लड़ने का मौका मिलता है तो निश्चित रूप से चुनाव लड़ेंगे। पूर्व विधायक सेवक वाघाए जो अब तक नहीं जानते कि वह कांग्रेस में अंदर है या बाहर, एक बार फिर चर्चा में। भंडारा गोंदिया जिले में सेवक वाघाए एक समय राजनीतिक परिदृश्य पर सबसे चर्चित नाम थे। वे कांग्रेस के विधायक और दिग्गज नेता के रूप में मशहूर थे। विदर्भ में बड़े ओबीसी नेताओं में हुआ करते हैं। महाराष्ट्र का भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र कांग्रेस का गढ़ है और कांग्रेस से टिकट पूर्व विधायक सेवक भाऊ वाघाई को मिल सकती है और अगर उन्हें लोकसभा के लिए लड़ने का मौका मिलता है तो वे निश्चित रूप से लड़ेंगे। देखिए और भी क्या कहा सुप्रीम पावर न्यूज पर। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। नाना पडोले झाडे कमी होते त्याचे 50,000 मदत महादेवराव शिवंकरच्या काळामध्ये सगळं बीजी पडली गेली। पण नंतर हे आम्ही सगळे एक पोरं नाना पडोले मी सगळे शहरमध्ये आम्ही आलो तर त्याच्यामध्ये आम्ही लोक त्याला तेली समाजाचे ते हे असं धरून सगळ्या समाजाला धरून आम्ही राजकारणात आम्ही एक पोरं होतो। त्यावेळेला आम्ही राजकारणात आलो आणि सगळ्या जिल्ह्याला आम्ही काम केलं। विशेषतः मला लाकडी गावाला तहसील मिळाली, सगळ्या करून तहसील मी केली, पंचायत समित्या केल्या। या सगळ्या गोष्टी जीवनात मला जे पाहिजे होतं। आता साकोली जिल्ह्याची माझी मागणी आहे। साकोली जिल्हा, साकोली, देवरी, सळकर्जनी, मोरगाव, लाखनी आणि नवीन तालुका अड्याळ असं धरून हे करायचं चाललेलं माझं स्वप्न आहे। म्हणून या लोकांचा मी चाहत आहे आणि माझ्यावर नाही झालं। मी त्यावेळेला मागच्या वेळेला तिकीट मिळाली, वेळेवर नाना पडोले नागपूर हल्ले आणि ते देऊन तिकीट घेतली। वेळेवर मला नुकसान झालं। मी रागारागात त्यावेळेला वंचित आघाडी समर्थक म्हणून लढलो। हे खरं आहे जे आहे ते। मग जिल्हा परिषदमध्ये वाटत जिल्हा परिषद व्यवस्थित म्हणून मला पालकमंत्री कदम विश्वजितनी मला आणलं। त्याच्यानंतर आमचा काल वाद तो मुंबईला जो झाला तो त्याच्यामध्ये कोण गेला। त्यामुळे जिल्हा परिषद आज आहे आणि त्याच्यामध्ये पटोले जर लढत असतील खासदार तर आनंद आहे, त्याला मदत करेन मी। विधानसभेत लढेल मग उद्या कोणी निवडणूक हारला नाही पुन्हा तिथेच हे पद्धती नको नाही होईल कारण मतदारसंघ कमी आहे। तर आम्ही त्याला स्पष्ट पद्धतीनं सांगितलं आहे। काँग्रेसला जोपासना आपण केली आणि आपल्या क्षेत्रात नाना पटोलेजी हे निवडणूक लढतात असं म्हणताय। आपल्याला लोकसभेची तिकीट आपली डावलत आहे, काय सांगणार? तर यावेळेला काही झालं तर आमची बैठक होईल 2 दिवसामध्ये, त्यांनी वेळ दिली आहे। मी पण आता आमचं ते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे ज्येष्ठ नेत्यांनी आमचा मित्र असो चालले गेले का बाजूला, नाही तर ते आमचे ते दोस्त होते। पण त्यांनी कधी नाही म्हटलं की आम्हाला तुम्ही या तिकडे। त्यांनी आम्हाला केलं 10-15 आमचा कधी गेले असते तो वेगळा, पण त्यांनी कधी नाही म्हटलं। पण त्यांना असं वाटतं की मी अशोकरावचा मित्र म्हणून ते त्यांचे माझा मित्र तो आहे, घरचे संबंध आहे, लहानाचा मोठा केलं। माणिकराव ठाकरेंनी आम्हाला उत्पासून नाही केलं। आता त्यांच्या लोकांना राग काढणं चुकीचं आहे। पटोले खुर्ची होती तर राग काढायचा प्रयत्न करत होता। दिवशी मला तुम्ही थांबून जा सिरे बोलला सोबत नाही त्याला, पण आमचा अध्यक्ष आहे विश्व चंद्रशेखर आहे। 15 जिल्ह्याचा मी इन्चार्ज राहून काम केलं आहे। नागपूरचा महापौर केला मी, गावंडेला बनवला आहे। कमी संख्या असताना BSP धरून मी केला आहे तरीच गावंडेला महापौर। कसं केलं तर त्यावेळेस विलासराव माझ्या पाठीशी होते, प्रभाराव माझ्या पाठीशी होते। तर अशा पद्धतीने नाना पटोलेची संघटनेमध्ये फार कमी काम केलं। चावा तो BJPने गेले, BJP आले, हा त्यांचा विषय झाला। ते असं थांबू शकत नाही म्हणून त्याला काल आता आमचं हायकमांडने बसवलं। आम्ही हॉटेल ललितमध्ये बसलो, विचारणा केली आणि आम्ही आता 2 दिवसात काय दिलं। परंतु लोकसभा लढणार कारण लोकांची चाहत आहे, लोक मागतात। आता मी कुठून लढतोय मलाच माहीत नाही। आता भंडाऱ्यामध्ये काल म्हणतो दुसरं नाव चालतं, कधी पटोले नाव होतं, कधी आता आजमी लोकमत वाजलं, वाघमाऱ्याचं नाव दिसलं। असे हे कुठे काँग्रेसमध्ये नाही, कुठून आले, कुठून केले, कुठं आहेत असे लोक जरा विचार करतात तर मला आपली भूमिका मग भंडाराच नाही गडचिरोली मला लागू तिथे आमचा समाज आहे। आणि बावणे कुंभे 5 लाख मतदार तिथं आहोत आणि खेळूले खैरे आम्ही धरलं, याचा दानाचा समाज सोडला एकाच वेळेला, तरी आम्ही एवढे जमा झालो तर आम्ही हा समाज राजकारण करतो। चॅनलच्या माध्यमातून आपले जे गोंदिया भंडारा जिल्ह्याची आपल्याला जे जनता बघत आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? नाही, मी शहरामध्ये मी काँग्रेसचा आहे। लोक काँग्रेस उभं राहा म्हणून आग्रह करतात। विरोधी पक्षासारखा माझी काही ती मला काँग्रेस सर्व काही दिलं आहे। पटोले आम्हाला मित्र लहानपणी दोस्त, आम्ही लहानपणी काही कार्यक्रम जिल्हा परिषद होतो, आमचा काही विषय नाही। हे लोक लढावत असतील ते मला समजत नाही आणि मला सीधा राजकारण आहे। पटोले साहेब चालक आहेत, भाजपमध्ये गेले, खासदार झाले, खासदार आले, नागपूरला पडले,
मग ते काँग्रेसमध्ये आले, राहुल गांधीला पकडून प्रांताध्यक्ष एवढ्या मोठ्या पदावर बसले. याला चाणक्य हुशार आहे. आमचा एक लहान बंधू आहे, चांगला राज्याचा उद्या